तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। दूध उत्पादकतेपेक्षा जनावरे वाटपाची अतिघाई नडते। 8 लिटरच्या गायी 15 लिटरच्या म्हशी सांभाळणे कठीण। सरकारच्या योजना ठरतायत वांज। प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या बँकेच्या चक्रा। नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना। शेतीचे गणित तोट्यातच। 157 रुपये प्रति किलो संत्र्याला मिळाला भाव। अचलपूर मंडईत पहिले संत्रा खरेदी केंद्र सुरू। पितृपक्ष आला मात्र कावळ्यांचे दर्शन होईना। पातूर तालुक्यात 5 वर्षात कावळ्यांची लक्षणीय घट। अन्नार्पणासाठी बघावी लागते वाट। फळांची माती झाल्यानंतरच पंचनामे होणार का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। संत्रा मोसंबीची फळगळ, विविध उपाययोजना, समस्या जैसे थे। उत्पादक मेटाकुटीस। भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी। वातावरणात गारवा। निसव्यावर आलेल्या धानाचे नुकसान होण्याची भीती। यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या। आतापर्यंत 958.8 मिलीमीटर पावसाची नोंद। कापूस, सोयाबीन, तूर पिकांना दिलासा। शेत पिकांचे नुकसान नाही मात्र धाकधूक। पीएम किसानची लिंक ओपन होताच फसवणूक। 20,000चा गंडा। पैसे हडपल्यानंतरही OTP येणे सुरूच। सायबरच्या घटनेत सातत्याने वाढ। जालना जिल्ह्यात काढणीस आलेल्या खरीप पिकावर पावसाचा घाला। सोयाबीनसह शेतात काढून ठेवलेली पिके पाण्यात। शेतकरी अडचणीत। गडचिरोली जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या बरसल्या हलक्या सरी। धान पिकाला मिळणार नवसंजीवनी। महिन्यात आतापर्यंत सरासरी केवळ 138.5 मिलीमीटर पावसाची नोंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परतीच्या पावसाची धूम। 31.9 मिलीमीटर नोंद। 3 ऑक्टोबरपर्यंत राहणार जोर। पुढील 3 दिवस मोठ्या पावसाचे। महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा। महिला मुलींच्या रोजगारात चालना। पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले। जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट। 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन। अफगाणिस्तानचा कांदा बाजारात। भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे पाऊल। जिल्ह्यातील उत्पादकांमध्ये संताप। नारपार योजनेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणू। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील यांचे दिंडोरीतील नागरिकांना आश्वासन। बँक कर्जावरील व्याज माफ करा। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। आली सुगी फुगले गाल, गेली सुगी मागचे हाल। बीड जिल्ह्यातील 7 महसूल मंडळात अतिवृष्टी। बीड परिसरात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस। शेतीचे मोठे नुकसान झाले। मोरणाच्या पुराचा पातूरला फटका। 600 ते 700 हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला। नगरसह जिल्ह्याला पावसाचा तडाखा। सीना नदीला पूर। शेतांना तलावाचे स्वरूप। पिकांचे अतोनात नुकसान। बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने दानादान। काढणीला बसला फटका। शेतकरी पुन्हा अडचणीत। भात पिकाला उभारी मात्र कडधान्यांचे नुकसान। गुंजवणी शिवगंगा खोऱ्यासह पुणा सातारा महामार्ग पट्ट्यात जोरदार पाऊस। उडदाला प्रति क्विंटल 7,800 रुपयांचा दर। बारामती बाजार समितीत आवकही वाढली। भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यात भात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान। 13 कोटींची मदत मंजूर। परतीच्या पावसाने शिवारामध्ये पाणीच पाणी। ऊस लावणी लांबणीवर वेदगंगेच्या पातळीतही वाढ। शेतकऱ्यांची धांदल। शेतात साचले गुडघाभर पाणी। पिके कुजली। परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान। कराडसह पाटण तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात। खरीपाच्या उत्पादनात घट होण्याची भीती। परतीच्या पावसाने नुकसान। भुईमूग, घेवड्याच्या उत्पादनास बसणार फटका। सप्टेंबर अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार 3रा हप्ता। तयारी पूर्ण। महिलांना भेटणार एक रकमी पैसे। 30 सप्टेंबरपर्यंत रक्कम खात्यात जमा होईल। ऐन सोंगणीत पावसाचा व्यत्यय। सोयाबीन, कपाशी पिकांना मोठा फटका। शेतपिके झाली जमीनदोस्त। सोयाबीनला कोंब फुटण्याची भीती।
लातूर जिल्ह्यात पाऊस, मांजरा धरण भरण्याच्या मार्गावर, राशीला आलेल्या पिकांवर पाणी फिरल्याने मोठे नुकसान. बीड जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांची मागणी. कांद्याची आयात थांबवा, अन्यथा मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. 2000 शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वाटप, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते. जिंतूर व सेलूतून लाभार्थ्यांना वितरण. कापूस सोयाबीनच्या शेतकऱ्यांना 1690 कोटींचे लवकरच वाटप, कृषी संचालक विनय कुमार आवटे यांची माहिती. खरीप 2023 मधील सुमारे 42 लाख खातेदार शेतकऱ्यांना लाभ होणार. सोयाबीनला 7000 तर कापसाला 10,000 हमीभाव द्या, उमरेड येथे शेतकऱ्यांनी काढला मोर्चा, धरणे आंदोलनाने वेधले लक्ष. कपाशी सोयाबीन पिकासाठी उद्यापासून शासनाकडून मदत, यापूर्वी 10 सप्टेंबरचा मुहूर्त. अमरावती विभागात 1.61 लाख कृषकांची KYC, संयुक्त खातेदारांना द्यावे लागेल ॲफिडेव्हिट. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची लूट, विमा कंपनी प्रतिनिधी पंचनाम्यासाठी घेतायत प्रति पीक 200 रुपये. दरवाढीने सिलेंडर काही केल्या परवडेना, गरिबांची चूल पेटणार कशी, सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण, उज्ज्वला पुन्हा चुलीवर. गोंदिया जिल्ह्यात बारदाना अभावी थांबली बरडाईसाठी धानाची उचल, शेतकऱ्यांची चिंता वाढली, 22 लाख बारदानाची केली मागणी. सोयगाव तालुक्यात 29,282 हेक्टरवर ई पीक पाहणी, मुदतवाढीचा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम, सोमवारी ॲप बंद झाले, 10,882 शेतकरी अजूनही वंचित. केंद्राकडून घाऊक बाजारात बफर स्टॉकमधून कांदा विक्री वाढवली, परदेशातही कांद्याला मागणी. केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्कात 20% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर कांद्याच्या निर्यात वाढीस चालना मिळू लागली. 42 लाख कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 29 ला मिळणार लाभ, 42 लाख शेतकऱ्यांना 1690 कोटींचे वितरण, मुंबईत कार्यक्रम होणार. फवारणी पंपासाठी आलेल्या शेतकऱ्यांची निराशा, कृषी विभाग लोकप्रतिनिधींनी सोडले वाऱ्यावर, म्हणे गावागावात जाऊन शेतकऱ्यांना वाटप करणार. निम्न तेरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, यंत्रणा दक्ष, नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा. रद्द केलेले 3 कृषी कायदे परत आणा, खासदार कंगना रनौतचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपचे स्पष्टीकरण तर काँग्रेसचा टोला. देशभरात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या 3 कृषी कायद्यांवरून रस्त्यावर उतरले होते. यानंतर केंद्र सरकारला ते मागे घ्यायला लावले होते. यावरून पुन्हा एकदा गदारोळ सुरू आहे. पंचनाम्यातच वेळ घातला, आता पीक विमा अग्रिमचे पाहणार का, अतिवृष्टीत मोठे नुकसान, जिल्हा प्रशासनाची गती संतत. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींची ही चुप्पी. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.